नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, का उदय लिया भास्वतू चंद्र जैसा कद्यो तू, आम्हा श्रुती तुझ आणतू तो पाडू असे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 14, ओवी क्रमांक 13. गीतेवर टीका लिहिताना काही अध्यायांना ज्ञानदेवांनी स्वतंत्र प्रास्ताविका लिहिली आहेत, तर काही अध्यायांच्या अखेरीस स्वतंत्र उपसंहार केला आहे. अध्यायामागून अध्याय मागे पडत आहेत, तसतसा ज्ञानदेवांच्या वाणीचा बहर वाढत आहे. त्यामुळं प्रास्ताविक किंवा उपसंहार हे भाग ज्ञानेश्वरीच्या पुढच्या अध्यायांमध्ये अधिक आहेत. या प्रास्ताविकातून आणि उपसंहारातून ज्ञानदेवांना प्रिय असलेल्या विषयावरचं त्यांचं बोलणं अधिक होतं. इथे ते अधिक स्वातंत्र्य घेतात. ज्ञानदेवांचं अंतरंग इथे अधिक खुलं होताना दिसतं. 13व्या अध्यायाच्या अखेरीस त्यांनी उपसंहार लिहिला. त्यानंतर 14व्या अध्यायाला प्रारंभ करताना त्यांनी त्याला थोडं सविस्तर प्रास्ताविक लिहिलं आहे. त्यातली ही एक ओवी आहे. आपण ही गीता टीका लिहितो आहोत हे आपलं कर्तृत्व नसून आपल्यावर असलेल्या गुरूंच्या कृपेचं फळ आहे, अशी ज्ञानदेवांच्या मनाची धारणा आहे. गुरु हे साक्षात परब्रह्म स्वरूप होत, असं मानून ज्ञानदेव या प्रास्ताविकात त्यांचा महिमा गातात. परब्रह्माचं स्वरूप साक्षात वेदांनाही सांगता येत नाही, मग आपल्याला त्याचा महिमा कसा वर्णन करता येणार? प्रलयकाल आला म्हणजे चोहीकडे पाणीच पाणी होऊन जातं. तेव्हा त्या अपार अनंत जलविस्तारात समुद्राचा ठाव उरत नाही. मग कितीही मोठी झाली तरी नदीचं वेगळं अस्तित्व कसं उरणार? गुरूंचं वर्णन करताना आपली अवस्था तशी होते हे सांगताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, आकाशात एकदा का सूर्याचा उदय झाला की मग रात्रभर साऱ्या पृथ्वीवर ज्याचा प्रकाश चांदण्यांच्या रूपाने पसरून राहिलेला असतो, तो चंद्रही एखाद्या काजव्यासारखा होऊन जातो. त्याप्रमाणे निरनिराळ्या विषयांचं स्पष्टीकरण कितीही करता आलं तरी हे श्री गुरो, तुमचं स्वरूप वर्णन करण्याची वेळ आली की साक्षात वेदही मुके होतात. माझ्यासारख्याची वाणी कुंठित होते आणि अशा स्थितीत वेद आणि मी या दोघांचीही गत सारखीच होऊन जाते. गुरुचा महिमा सांगताना काहीच बोलणं शक्य होत नाही. अशा स्थितीत उगाच शब्दांचा पसारा मांडण्याचा खटाटोप न करता स्तुती करण्याची सारी खटपट बाजूला ठेवावी आणि गुरूंच्या चरणावर केवळ आपण आपला माथा टेकावा, हेच योग्य होय, असं ज्ञानदेवांनी यापुढे म्हटलं आहे.